काँग्रेस पक्षाला सध्या काही धंदे वगैरे राहिलेले नाही, त्यांची मानसिकता ही खालावलेली आहे असं दिसतंय। अशा पद्धतीचं ट्विट वहिनींच्या बाबतीमध्ये त्यांनी करायला नको होतं, कारण अजितदादांचं अकाली निधन झाल्यामुळं त्या राजकारणामध्ये आलेल्या आहेत आणि आजपर्यंत अजितदादांची पाठीमागची बाजू त्या पूर्णपणे सांभाळत होत्या, पूर्ण त्यांचा बारामती मतदारसंघ सांभाळत होत्या आणि तसंही कार्यकर्त्यांच्या संपर्कात होत्या, परंतु त्यांना लगेच अशा प्रकारचा शब्द वापरणं हे अतिशय चुकीचं आहे। त्यांना काही कालावधी दिला पाहिजे आणि प्रश्न विचारलेल्या बऱ्यापैकी प्रश्नाचे त्यांनी उत्तरं दिली होती, एखाद दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नसेल म्हणून लगेच गुंगी गुडियासारखा शब्द वापरणं हे उचित नाही असं माझं मत आहे। सुनील तटकरे यांनी बोलत असताना मंत्री महोदय किंवा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री बोलत असताना शेजारचे जे आमदार वगैरे असतील नेते असतील त्यांनी संकेत पाळले पाहिजेत अशा पद्धतीनं हस्तक्षेप करायला सांगितलंय आणि हे बीडमध्ये धनंजय मुंडे तशा पद्धतीने बोलले। हे पहा, ज्यांना आता त्यांनी पक्षाच्या वतीने समज द्यावी एवढे काही हे नाही आहेत, ते का मध्ये बोलले का नाही त्याच्याबद्दल मला वाटतं त्यांनाच हा प्रश्न विचारलेलं बरं आहे। मात्र संकेत पाळले गेले पाहिजेत, पाळलेच पाहिजेत, शक्यतो नाही बोललं पाहिजे, परंतु महिला आहेत म्हणून कदाचित त्यांनी बोलले असतील। आता मला त्याच्यावरती अधिक बोलायचं